चांगलं वातावरण काल बिघडवण्याचा प्रयत्न काही नेते मंडळींनी केला, पण मला एक कळत नाही, पैसे, पक्षामध्ये फूट, फॅमिलीत फूट, हे सगळे उपद्व्याप करून राज्य स्थापन करणं एवढा एक हेतू का असावा काही लोकांचा? लोकशाहीच्या मार्गाने पुढे गेली पाहिजे, ती चांगल्या पद्धतीने टिकली पाहिजे. आज आपण राज्यभर बघतो त्यात जे राजकारण चाललंय आणि गेल्या 5 वर्षात खास करून ते मी कधी स्वप्नात बघितलं नव्हतं. 90 पासून आजपर्यंत राजकारण होतो. 90च्या अगोदर राजकारणामध्ये सक्रिय होतो. 90 पासून प्रत्यक्ष आमदार म्हणून लोकशाहीचा अभ्यास करतोय. पण गेल्या 5 वर्षातलं राजकारण लोकांना पण आवडलेलं नाही, कोणाला आवडलं. सगळ्यात पक्षातल्या नेत्यांशी संबंध चांगले आहेत. गुजरात पासिंगच्या गाड्या आहेत. 48 तास अगोदर बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे आहेत. कुठे काय कसलं तारतम्य राहील? जवळपास 150-200 बसेस, 150-200 गुजरात पासिंगच्या. कालच्या प्रकरणाने नालासोपारा विधानसभेत आमच्या मतामध्ये 5 ते 7% वाढ होईल आणि वसई मतदारसंघामध्ये 3 ते 5% वाढ होईल. लोकांमध्ये मला अनेक फोन काल संध्याकाळी, काल दुपारपासून आले. त्यांच्यामध्ये प्रचंड चीड आहे. हा जो प्रकार ज्यांनी केला त्याच्याबद्दल प्रचंड चीड नागरिकांच्या, मतदारांच्या मनामध्ये आहे की अशा प्रकारे पोलीस प्रशासन असताना, इलेक्शन कमिशन असताना, सगळ्या प्रकारे यंत्रणा असताना तुम्ही आतमध्ये जायचं आणि काय मिळालं? काहीच मिळालं नाही ना. मिळालं काय? म्हणजे इलेक्शनच्या 12 तास अगोदर कोण असं हे काय करते का? कार्यकर्त्यासह बैठक होऊ शकतात. मिनिटाची ती भेट होती. 9 लाख मिळाल्या, त्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही. ही वस्तू ती दूध का दूध, पाणी का पाणी, चौकशी अंती आपल्याला कळेल.